चिंतामणी बरीच हुज्जत घालून 8 रुपये बाराण्यात मानला. हा डाग सोडून येण्याची त्याच्यात कुवत नाही, म्हणजे आज चांगलाच नफा झाला म्हणायचा. लक्ष्मी माते, असेच चिंतामणी पाठवत जा बरं का. नमस्कार शेठजी. महिपती, या या. कसं काय, बरं आहे ना? चाललंय आपलं रडत कडत. लोक काही मागायला येतात, मी उदार मनाने देत जातो. परत करण्याचं नाव नाही हो. असो, बोला काय काम काढलं? महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला आहे. कळसाचं काम तेवढं शिल्लक राहिलं आहे. त्यासाठी निधी हवा आहे. आपण सरळ हस्ते मदत कराल या अपेक्षेने आलो आहे तुमच्याकडे. हा तर मोठा कळसच झाला. हा नाही म्हणजे अहो, आम्ही पाया रचणारी माणसं. कळस रचायचा मान तुम्ही घ्यायचा. काही येतंय का लक्षात? जास्त अपेक्षा नाही शेठजी, पण फुलना फुलाची पाकळी दिली. फूल आणि फुलाची पाकळी दिली. वा कळसावर. हा तसं नाही शेठजी, म्हणजे मी काय म्हणत होतो शेठजी. दादू शेठ, रे भिकारड्या, परत आलास कसा रे निलाजरा तू? रिकाम्या हाताने नाही आलोय, तारण घेऊन आलोय. हे नेल्या वाटमारी केलीस की काय? मगा इथे येऊन गेलास तेव्हा तारण ठेवायला तुझ्याकडे काहीच नव्हतं. बघू बघू काय आणलंस ते. वाटमारी नाही केली. एक भली मुलगी देवासारखी माझ्या मदतीला धावून आली. तिने मला ही नथ दिली. बघू. कौशल्याची नथ भवानी भिकेला लावणार. मला आज सोक्ष मोक्षच लावून टाकतो. कौशल्य, अगं काय करून बसलीस तू? हे तुझ्या रोजच्या वापरातली नथ तू त्या ब्राह्मणाला दिलीस, आणि आता जर भाऊजींनी घरी येऊन विचारलं की तुझी नथ कुठे, तर तू काय सांगणार आहेस? माहित नाही. अगं असा अविचार करायला कशी धाजावलीस? मुठभर धान्य जरी दान केलं तरी भाऊजी जीव नकोसा करून टाकतात तुझा, आणि इथं तर सोन्या मोत्याची नथ देऊन टाकलीस तू त्या ब्राह्मणाला. अगं, त्या गरीब ब्राह्मणाची केविलवाणी अवस्था पाहिली, त्याची कहाणी ऐकली, आणि मग मला राहवलंच नाही. पैसे तर मी देऊ शकत नव्हते, म्हणून नथ देऊन टाकली. आणि आता परिणामांना कशी सामोरी जाणार आहेस? आता हे सांगू नकोस तुझे गजानन महाराज तुला वाचवायला येणार आहेत म्हणून. का? तुझाही विश्वास नाही महाराजांवर? महाराजांवर विश्वास आहे, पण तितकाच दादू भाऊजींवरती पण आहे. ते मनाचा मोठेपणा दाखवून तुला माफ करणार नाहीयेत. सांगेन नथ गहाळ झाली म्हणून. आणि ते विश्वास ठेवणार आहेत, आणि तू तरी खोटं बोलू शकणार आहेस का त्यांच्याशी? नाही, मी आजवर कधीही खोटं बोललेले नाही. मग देव जाणे, जे होईल ते होईल. यांच्या लेखी जर मी चूक केली असेल तर मला शिक्षा करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. बाई, काय हाल होणार आहेत तुझे मला कल्पना पण करवत नाही. सांभाळ ग बाई स्वतःला. येते मी. हे विचारतील तेव्हा काय उत्तर देऊ शकणार आहे मी? खोटं बोलू शकणार नाही. नवऱ्याशी खोटं बोलणं म्हणजे त्यांच्याशी प्रतारणा करणं. माझ्यासारख्या पतिव्रतेनं असं करणं शोभत नाही. नरकात सुद्धा जागा मिळायची नाही मला. महाराज,
महाराज मी काय करू? काही गरज नाहीये दान धर्म करायची. हकलून दिला त्या भिकारड्याला. मांजरीला दूध पाहिजे. अरे आई तसा मुलगा काही दूध बीज मिळणार नाही मांजरीसाठी. चालतो. गजानन महाराज म्हणतात असा पुण्य संचय केला की घरामध्ये सुख नांदतं आणि आपण मिळवलेले आशीर्वाद आपल्या लेकरा बाळांना फळतात. मला नको सांगूस तुझ्या गजानन महाराजांचं तत्वज्ञान. आपल्या घरामागे कनेरीचं झाड आहे. त्याच्या मुळ्या खाऊन आपण जीव देऊया. म्हणजे सगळ्याच त्रासातून मुक्तता मिळेल, मलाही आणि यांनाही. अशा मरण यातना सहन करत कशी जगू मी? क्षमा करा महाराज, मला क्षमा करा. कौशल्य, परोपकार करूनही कधी कधी माणूस अडचणीत सापडतो. अशा वेळी धीर धरावा, परमेश्वरावर विश्वास ठेवावा. सत्कर्माचं फळ मिळतच मिळतं. हे काय करतेस? आत्महत्या करतेस? तुम्ही इथं कसे? तुम्हाला आणखीन काही हवंय का? मला काही नको. मी तुझी वस्तू तुला परत द्यायला आलोय. ही घे तुझी नथ. मुली, तुझं मन खूप मोठं आहे. तुझ्यावर संतांची कृपा आहे, म्हणून ही तुला चांगली बुद्धी सुचली. काका, काका या ना, बसा. मी पाट पाणी मांडते, भोजन करूनच जाता. नको मुली, तुझी दयाळू वृत्ती पाहूनच माझा आत्मा तृप्त झाला आहे. मी आता आलो आहे तर तुझ्या उपकारांची परतफेड करण्यासाठी. उपकार कसले काका? गजानन महाराजांची तशी शिकवणच आहे आम्हा भक्तांना. जे रंजलेले गांजलेले आहेत त्यांचे उपयोगी पडून पुण्य संचय करावा आणि आपल्या उपयोगी पडण्याची संधी तुमच्यामुळेच मला मिळाली. म्हणून खरं तर मीच आभार मानायला हवेत तुमचे. मनाचा मोठेपणा म्हणतात तो हाच. असो, मी तुझी नथ तुला परत केली आहे. काका, माझी नड भागली. आता मला माझ्या मुलाच्या मुंजीसाठी तुझी नथ गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही. तू तुझ्या जीवावर उदार होऊन हा दागिना जरी मला दिला असलास तरी यामध्ये कोणाचा तरी जीव गुंतलेला आहे. काका, परमेश्वर तुझा कल्याण करू. मी जीवावर उदार होऊन ही नथ त्यांना दिली. हे काकांनी कसं ओळखलं?
नाद घालता जीवान धाव घेते गजानन प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून. कौशल्या तुझ्या नाकातली नथ कुठे? अरे एका दरिद्री ब्राह्मणाला तू नाकातली नथ दान केलीस, आपल्या घरचा दागिना प्रतिष्ठा दिलीस, शरम नाही वाटत तुला? थांबा, हे बघा नाथ. हे कसं शक्य आहे? ते कसं शक्य आहे मी नाही सांगू शकणार. माझे गजानन महाराज सांगू शकते. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. शिवजी के माथे धरो. महाराज, आपण आज खुशीत दिसत आहात. अगदी बरोबर ओळखलंस, आणि त्याला कारणही तसंच आहे. आज एकाला कान पिचक्या देऊन त्याचा उद्धार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तो येतोय, आमच्याकडे येतोय. शाश्वत सुखाचा मार्ग दाखवणार आहोत आम्ही त्याला. महाराज, आपण दादू सोनाराबद्दल बोलत आहात का? अगदी बरोबर ओळखलंस. महाराज, अगं इथे कशी वाट चुकलीस तू? इहलोकीची यात्रा संपून स्वर्गलोकी निघाली होतीस ना तू? मग इथे कशी आलीस? महाराज, आपणच मला आपल्या चरणाशी घेऊन आलात. हे सगळं काय चाललंय? आम्ही सांगतो. आजवर आमची अर्थात आमच्या पांडुरंगाची सेवा करून हिने काय मिळवलं असा प्रश्न विचारत होतास ना तू? हिने जीवदान मिळवलं. तुझ्या जाचाला कंटाळून हे आत्महत्या करणार होती. नेमके त्याच वेळी आम्ही तिथे पोहोचलो आणि हिचे प्राण वाचवले. तू भाग्यवान समज स्वतःला. तुला कौशल्यासारखी गुणवान, पतिव्रता आणि संस्कारी बायको लाभली. हिच्या चांगुलपणाची कदर कर दादू. त्याला तू संपत्ती मानतोस ती अशाश्वत आहे. ती खर्च केल्याने संपून जाणारी आहे. तुझी खरी संपत्ती ही तुझी बायको आणि मुलगा आहे. महाराज, अजून किती संपत्ती मिळवणार आहेस मूर्खा? अरे धन किती कमावलं तरी ते अपुरं असतं. आयुष्यभर पुरतो तो परोपकार, आणि अशा परोपकारी माणसावरच भगवंताची कृपा होते. याचा अर्थ ब्राह्मणाच्या स्वरूपात तुम्ही स्वतः येऊन हिला नथ देऊन गेला? तुला काय समजायचं ते समज. महाराज, मला क्षमा करा. धनाच्या लोभाने पार आंधळा झालो होतो मी. चांगलं आणि वाईट त्यातला फरकच कळेनासा झाला होता मला. आणि तू ग? महाराज, सत्कर्माचं फळ नेहमी चांगलंच मिळतं. ठाऊक आहे का तुला? त्या गरीब ब्राह्मणाला मदत करून तू सत्कर्म केलंस. मग याला घाबरून तू आत्महत्या करण्याची निर्णयाप्रत कशी आलीस?
भगवंताने दिलेलं आयुष्य संपवण्याचा अधिकार तुला कुणी दिला? आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नसतो कौसल्या. क्षमा करा महाराज, चुकले मी, क्षमा करा. आता पुन्हा अशी चूक करू नकोस. ज्या पतीला तू परमेश्वर मानलंस तो तुझा पतीच परमेश्वराप्रमाणे तुझं रक्षण करील. काय रे दादू? हा होय महाराज. महाराज गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. परकाया प्रवेशद्वारे महाराज नित्य आपल्या भक्तांची काळजी वाहतात. आपल्या सच्च्या भक्तांसाठी महाराज त्यांच्या संकटसमयी धावून जातात.